भाई आता जवळजवळ गाडावर येऊन आम्हाला अर्धा तास झाला आणि आता भेटले. चला गाडीने येतो. मित्रांनो, सुभेदार तानाजी मालुसरे यांना याच ठिकाणी वीरमरण प्राप्त झालेले आणि याच ठिकाणी तानाजी मालुसरे यांचे समाधी आणि स्मारक आहे. जाऊया सुंदरपूर जाऊया. पोचलो. भारी वाटतंय यार व्ह्यू. अशीच मी उलटी गेली. आईला स्लो झालेली आहे यार. स्लो झालेली यार, थोडी स्लो झाली ट्रेन. परत 5 किलोमीटर चढायला नाही भेटलं. जर तेव्हा दरवाजा समोर असते ना चढायला भेटला असतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आज आम्ही जाणार सिंहगडला. आता वाजलेत 5 आणि आम्ही निघालो आहे आता. ॲक्च्युली आम्हाला 5 वाजता स्वारगेट बसस्टॉपला पोचायचं होतं आणि तिकडून बस पकडून जाणार होतो आम्ही सर्व मित्रासोबत. पण आम्हाला निघता लेट झाला. मग आता डायरेक्ट बाईकनीच जावं लागेल आम्हाला सिंहगडला आणि मित्र टायमर पोहोचतील. 6 वाजेपर्यंत ते पोहोचतील. सो मित्रांनो, आम्ही आता डोंगे गावापासून आतमध्ये लेफ्ट साईडला टर्न घेतला. 50 रुपयाची पावते फाडली आणि एंटर केला. हा रस्ता आपल्याला सिंहगडावर 15 ते 20 मिनटामध्ये पोहोचवतो. रस्ता तर खूप चांगला आहे, फक्त काय टर्न असे आहेत की त्याच्यामध्ये एकदम प्रॉपर चढा नाही, तर तिथे ट्रिपल सीट जायला मुश्किल होऊ शकते. तर पॉसिबल असेल तर डबल सीटच जावा. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय सिंहगडला. जवळच आलोय रस्त्यावर. आता 5 मिनिटात आम्ही सिंहगडला पोहोचू. बघा तिकडे दिसतोय सिंहगड. दादा फायनली मित्रांनो, आम्ही आलो होता सिंहगडच्या पार्किंगला. मी माझी बाईक एकदम एका साईडला कोपऱ्यात लावले, जेणेकरून शोधायला आपल्याला कन्फ्युजन नाही होणार. एका साईडात लावले आणि बघा किती सारे बाईक आलेत. आत्ता परफेक्ट 6:30 वाजलेत तरी एवढ्या बाईक आल्यात. आता अजून थोड्या वेळाने किती बाईक येतील. 2 मिनटं चालताच मी पोचलो पुणे दरवाजाला. या नकाशामध्ये गडाची संपूर्ण माहिती दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गड फिरता येईल. सो मित्रांनो, आता आम्ही चढतोय सिंहगड. अर्धवट आलं, अजून वरती जायचंय. चला. ॲक्च्युली आम्ही आता पटापट चाललोय वरती, कारण की आमचे मित्र वरती गेलेत आम्हाला सोडून. ॲक्च्युली आम्हाला यायला लेट झाला, त्याच्यामुळे ते लोक बसने आले लवकर, मला यायला उशीर झाला. आता आम्ही चाललो आता पटापटवरती त्यांना भेटायला. मग तिथून एकदम भारी ब्लॉग चालू करू. चला. खूप म्हणजे खूप पब्लिक आहे. संडे, पाऊस वगैरे नाही तरी पण. जर पावसाळ्यात आलं असतं तर किती पब्लिक भेटले असते, कचरासारखे. जाऊ तरी पण आज खूप पब्लिक आहे. पार्किंगमध्ये बैठलं असेल तुम्ही गाड्या. सो गाईज, एक कन्फ्युजन झालं आमचं. मला वाटलं ते वर चढले आणि ते मेन रोड चढत होते. आम्हाला वाटलं गड चढतायत. तर ते आत्ता पुणे दरवाजा आले, जिथून आम्ही पुणे दरवाजा 10 मिनिटं आधी क्रॉस केला. आता आम्ही परत चाललोय त्यांना भेटायला. कन्फ्युजन बाय कन्फ्युजन. आणि गडले मोठा आहे. यायचं तर सगळे सोबतच या, पुढे वाटे राहू नका, नाही तर कन्फ्युजन होईल. कारण की नेटवर्क पण नाही जास्त. कॉल लागतो कधी नाही लागत. या आता या. हा ठीक आहे. डायरेक्ट गाडीने डायरेक्ट पायथ्याशी. अरे मी बोललो ना यार तुम्हाला. कुणाचा आयफोन आणला आपण? मीच घेतलाय. आता तर मला असंच बोललेलो. कुठं राहिले मला तर दोघे दिसले तुम्ही. येते भाई. आता जवळजवळ गाडावर येऊन आम्हाला अर्धा तास झाला आणि आता भेटले. गाडीने येतो. गाडीने येण्यासाठी मी तुम्हाला किती वेळा बोललो
मी पार्किंगला आलोय, तुम्ही कुठे आहे? ही बोलते वर ये, अरे अजून वर मला आहे. वाटलं खालचं पार्किंग तिथून नाही, मी गाड्याच्या पार्किंगला बोललो डायरेक्ट. सो मित्रांनो, फायनली आता आम्ही भेटलो. अर्धा तास ते वेगळं फिरतात, आम्ही वेगळं फिरतोय आणि आता भेटलो. गाडी घेऊन वरती आला. अरे मग खूप मोठा कन्फ्युजन झाला भाई, कन्फ्युजन झाला ना. तुम्ही वेगळं, बोलायला पाहिजे तर मी डायरेक्ट मी हेच बोललो. एक नंबरला आलोय. नाही, मला माहिती नव्हतं हे इथून जवळ आहे ते पार्किंग पासून. मी बोललो मी सिंहगडच्या पार्किंग जवळ आलोय. तुम्ही बोलतात अजून वर आहे, अजून वर आहे. ही कीर्ती बोलते अजून वर आहे, सरळ चालत चालत. मी आलो वरती पोचलेलो. मित्रांनो, आम्ही आलो आता तोफखान्याला. हे बघा, दाखवतो तुम्हाला. हा इकडे तोफखाना, दारुगोळा कोठार. हे आयत्यावर कोयता आलाय. बघा मित्रांनो, हे भारी कष्ट केलेले गाईस. आता आम्ही चाललोय इथून वरती. सिंपल रस्ता पण आहे तिकडून जायला, पण आता आम्ही इथून जबरदस्त ट्रेक करून जाणार आहे वरती इथून. चला, सह्याद्रीचे ट्रेकर्स. आपल्या ग्रुपचं नाव काय रे? ट्रेकिंगचं एक नाव ठेवा आता वेगळं. काय ऍक्टिंग केली 2 रुपयाची. 2 रुपयाची ऍक्टिंग केली गाईस. मनीष आहे. चला या, नया ब्लॉगर आहे. दाखव रे. निकल ना फोटो. सो मित्रांनो, आम्ही आता इथं नाश्ता करायला बसलोय खाली मस्त पैकी. खराब होईल. काय आणलेत? ठेपले. ठेपले आणलेत गाईस कीर्तीनी. मी बनवले कसे ओहो गोल गोल आहेत, गोल गोल. ओहो, गोल गोल आहेत. फाटलेले काय आहेत? मित्रांनो, आम्ही नाश्ता करत होतो. ठेपले आणलेले आपल्या कीर्तीनी. तर ते खाण्यामध्येच आणि टाइमपास करण्यामध्ये 1 तास गेला. अजून आमचा गड फिरायचा आहे पूर्ण. तर जाऊया डायरेक्ट पॉइंट. आता फटाफट पूर्णपैकी पॉइंट कव्हर करू. चला रे फटाफट. छत्रपती राजाराम महाराज म्हणजे स्वराज्याचे 3रे छत्रपती यांची इकडे समाधी आहे. सततच्या युद्धामुळे महाराजांचे आरोग्य बिघडले आणि वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी सिंहगडावर महाराजांचे निधन झाले. इथे मारुती रायांची मूर्ती आहे. ती लोक येतात ते पटकन. ये ना. आंबी गड्या डोंगरच राहणार, साखर शिवाचं होणार. हा वाटला तो दाद्या. गाइस भी देखो हमारे सह्याद्री का, सह्याद्री रांगा. या आपण ते फ्लॅग लावून फोटो नाही काढला ग्रुपचा. लावणार पण. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवाचं होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार. काय बोलते मला खाद्यावर थंड हवा सुटली. ये सागर, काय मस्त हवा सुटली गाइस. तर मित्रांनो, हा आहे कलावंतिनी बुरुज. या बुरुजावरून
राजगड आणि तोरणागड यांचा खूप सुंदर व्ह्यू बघायला भेटतो. चला दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे दोन्ही दिसतात इथून. हा आहे राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी, आणि हा तोरणा किल्ला, स्वराज्याचे पहिले तोरण, स्वराज्यात सामील केलेला महाराजांचा पहिला किल्ला. खूप जोराची आवाज सुटले. तर मित्रांनो, आम्ही आलो होतो तानाजी गडाजवळ, जिथून तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी घोरपडीच्या मदतीने गड सर केलेला. किती खोल आहे. तो तिकडे झुंजार बुरुज आहे. सो मित्रांनो, ही घोरपडीची समाधी आहे, जिच्याने तानाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे चढून आलेले वरती, आणि तिने जसे वरतून चढून झाले मावळे सगळे, आणि तेव्हा तिने हिचा प्राण सोडला. इकडे खूप मोठा आहे तानाजी गड हा. इथून असा एवढा. मित्रांनो, आम्ही आलोय आता तानाजींच्या समाधीजवळ. जाऊया आता आतमध्ये. समाधी आणि तानाजींचा स्मारक आहे. मित्रांनो, सुभेदार तानाजी मालुसरे यांना याच ठिकाणी वीरमरण प्राप्त झालेले, आणि याच ठिकाणी तानाजी मालुसरे यांचे समाधी आणि स्मारक आहे. मित्रांनो, गडावर विठ्ठल रुक्मिणीचे सुंदर असे मंदिर आहे. तर तुम्ही गडावर आलात तर इथे नक्की दर्शन घ्यायला या. तर मित्रांनो, हे आहे गडावरचे हत्ती टाके. सो मित्रांनो, आम्ही जाणार आहे आता कल्याण दरवाजावर. तो बघा, तो आहे कल्याण दरवाजा. इकडे जाणार पहिला, तिथून असं खालून तिकडे जाणार कल्याण दरवाजावर, आणि तो तिकडे झुंजार बुरुज आहे, तिकडे जायचं आहे. चला. हे बघा, इथून आता चाललोय आम्ही तिकडे. मित्रांनो, आलो आता कल्याण दरवाजा समोर. खूप मस्त वाटतोय. जी तिकडे दिसते ना, हे बघा, झूम करतो बघा, तिकडे पार्किंग आहे, तिथंच आम्ही गाडी लावली, याच कोपऱ्यावरती. चला आता जाऊया कल्याण दरवाजावर. ॲक्च्युली आमचा प्लॅन ना इकडून स्टार्ट करायचा होता. जो खाली तिकडे कल्याण गाव आहे ना, इकडे की तिकडे आहे तो, हां तिकडे कल्याण गाव आहे, कल्याण पेठ गाव आहे. तिथून आम्हाला ट्रेक चालू करायची होती, आणि तिथून असं इकडे यायचं होतं कल्याण दरवाजाजवळ. पण तिथून आम्हाला येताना बस नाही भेटली, म्हणजे मित्रांना. ते डायरेक्ट आले पुण्याच्या दरवाजाजवळ, पुणे दरवाजासमोर. मग आम्ही शेवटी तिथूनच आलो, तिकडे बाईक लावली आणि गडावर आलो. नाही तर आमचा प्लॅन पहिला इकडचाच होता, पण तो सक्सेस नाही झाला. पण आता आलो आहे फिरायला इकडे. हे बघा मित्रांनो, इथून का व्ह्यू दिसतोय भारी.
मित्रांनो हे आहे समोर झुंजार बुरुज. आता आपल्याला इकडे जायचं आहे. मित्रांनो आम्ही चाललो आता झुंजार बुरुजावर. बघा असं उतरायला आहे आणि तिकडे जायचं आहे. चला आरामात आहे उतरून. हे काय करताय? आरामात यार. आले की नाही माहिती ना, असा तो फोन होता. आता प्रज्ञा आमची घसरता घसरता वाचली, पाय जरा सरकला. गाईज माझी आता चार्जिंग संपलेली. मी बघा पॉवर बँक खिशामध्ये ठेवले आणि फोनला होते चार्जिंग आणि व्हिडिओ पण चालू आहे. हे कुठे चाललंय रे? हे काय इकडे? पाणी जायचा रस्ता. जा माहितून सागर खाली डायरेक्ट. यो गाईस पाणी जायचा रस्ता आहे. बघा कोणी बॉटल टाकले. यार कचरा का करता समजत नाही. आमचा जेवढा पण कचरा झालाय तेवढा आम्ही बॅगेत भरला. आमचा कचरा पाण्याच्या बॉटल वगैरे खाली झाल्यात त्या पण आम्ही बॅगेतच ठेवल्यात. जाऊया आता झुंजार बुरुजावर. चला इथून जाऊ. हे तिकडून जात आहेत, आपण मधून जाऊ. जाऊया झुंजार बुरुजावर. पोचलो. भारी वाटतं यार व्ह्यू. अशीच मी उलटी गेली. मित्रांनो इथूनच आय थिंक निशाणा धरलेला तोफेने राजगडावर, कारण की इथे तोफ ठेवली असेल आणि इथे समोरच राजगड आहे. तेव्हा शिवाजी महाराज तिकडे राजगडावर होते. वरती एवढा मोठा ढग आहे आणि त्याची सावली बघा किती मोठी पडली खाली. सो मित्रांनो आम्ही एक गोष्ट आता नोटीस केली. हे बघा हे जो दगड आहे ना, एवढा आता कडक ऊन आहे ना, मध्ये ऊन सावली भले आहे पण एवढा कडक ऊन आहे तर हा दगड जरा पण गरम नाही होता. आणि जे हे होल आहेत ना इथून एकदम थंड हवा येते. AC सारखी हवा एकदम मस्त वाटते. कमालच आहे. दगड समजत नाही गरम कसे नाही होत आणि ह्याच्यातून थंड हवा येते. हे तर ठीक आहे येते म्हणून, पण दगडचं समजत नाही. एकदम नॉर्मल आहेत, ना गरम ना थंड. आता आपले नॉर्मल नदी ठिकाणी बघा कातळ वगैरे असतात ते किती गरम होतात उन्हात तापून. हे काहीच गरम होत नाहीत. कमाल आहे बाय. सो मित्रांनो आता आमचा गड तर झाला आहे फिरून. आता आम्ही उतरतोय हळूहळू. उतरायला जाणार आहे. रस्त्यात बघू भजी एका ठिकाणी भेटलेली तर भजी खाऊ, थोडा नाश्ता वगैरे करू, नंतर मग सरळ उतरायला चालू करू. नंतर मी जाईन बाईकने. त्यांना मी सोडेन आता खाली, बिचारे एवढे चढून आले. त्यांना मी बाईकने सोडेन खाली. नंतर मग डायरेक्ट निघू तिकडून घरी जायला. मग हे जातील पुण्याला, सॉरी हे जातील मुंबईला आणि मी जाणार आहे पुण्याला. मी तर 1.5-2 तासामध्ये पोचेन ट्रॅफिक असली तरी. बाकी यांना जायला संध्याकाळ होईल. हवा खूप जोरात सुटले. खूप मस्त वातावरण आहे. आता किती वाजलेत? 12-12:30 झालेत. त्यावरून खाली उतरतोय मधल्या वाटेने. आम्ही तिकडून तर आलेलो, तिकडून जायचा ऑप्शन होता पण तिकडून काय जाणार, जिथून ऑलरेडी आलोय. त्यामुळे आम्ही आता वेगळ्या रस्त्याने चाललोय. मधून तिकडून आणि इकडून दोन्हीकडून सेमच आहे. काय हवा सुटली यार मस्त. जायचं मन नाही करत इकडून. एवढं भारी वाटतंय. इकडे भावा बहिणींची भांडणं चालू आहेत. बहीण धरून कुदवते भावाला. एक पेंडारी आणि एक डांगले आहे. डांगलीने डांग घेतल्या हातात. कसं करते हे? काय करते? मारशील आम्हाला. मी करतो ते, माझ्या हातात दे, मी करतो. हे घे ते दाखव. हे बघा मला इथं थोडाफार गाईज हा माझ्याकडून शिकलाय, तसं काय तुम्ही बघू नका. कुठलं? द्रोणागिरी हा मग ते जरा दुसरा शब्द आहे सुभेदार तानाजी कडा. दोन्ही कडांचं नाव असते त्यामध्ये. एका कड्याचे 2 नाव आहेत. आधी द्रोणागिरी कडा असेल नाव, नंतर मग तानाजी, नंतर जे झालं युद्ध वगैरे कळ जिंकला कुठं? नंतर तानाजी कडा ठेवला.
त्याला नंतर असा फिरव त्याला मी शिकवलं होतं जर तुम्हाला शिकायचं असेल तर माझ्याकडे क्लास लावू शकता. पहिला डे फ्री असेल कारण की कशी आता तू रिएक्शन आले खूप. पहिलं बोलायचं होतं ते बोलून घेतलं नंतर रिएक्शन दिलं. ए क्या बोलती तू इथे का. तर मित्रांनो आम्ही या जागेवर आलोय. इथे तानाजी मालुसरेंनी यांचा हात गमावलेला इकडे हीच ती जागा आहे. म्हणजे कुठे कुठे युद्ध झालेला ना, घोडे वगैरे असे चालूच होते. कुठं कुठं युद्ध झालेला इथे हात इथे गमावलेला. घोडे ना आले भाई. हा? इथे मुघलांचे घोडे लावले. हा बरोबर परत बस. इथे घोडे बिडे नाही आले. इथे मुघलांचे घोडे लावले. हा. चला काय आम्ही आता बॅग उचलतो. काय अरे सो मित्रांनो इकडे जास्त पाण्याचे टाके आहेत. हे बघा हे पियायचं पाणी आहे. हे इकडे एक आहे तिकडे एक आहे आणि ही कीर्ती उभी आहे ना तिकडे एक आहे. बघा दाखवतो. हे बघा हे नाही आतमध्ये चांगलं असतं पाणी पण हे भरलेलं असेल तर काढू शकतो. आता नाही काढू शकत. हे काय अजून इकडे स्वच्छ एकदम. आई शप्पथ अजून किती आहेत. एक तिकडे पण आहे. म्हणजे आता पावसाळा पाठच्या पावसाचा पाणी आहे आतापर्यंत इकडे आणि आता पावसाळा येणार आहे तरी अजून एवढा पाणी आहे. म्हणजे आता पावसाळ्यात तर फुल भरत असतील वाहत असतील ना. इकडे खाली हा तेच ते आपण तिथपर्यंत गेलेलो. इथून असं आलो तो काय बोलतात त्याला आपण इथून दारुगोळा कोठार आहे आपण तिथून वर आलो आणि इकडे आहे. इथून तिथे फोटो काढले होते आपण. चला आता जाऊया. सो मित्रांनो इकडे आहे घोड्यांची बागा. जाऊया आता आतमध्ये. ओ किती थंड वाटतंय आतमध्ये. हे बघा जागा खूप मस्त वाटतंय आतमध्ये. बाहेर खूप ऊन आहे. आता ऊन वाढलंय आता. सो मित्रांनो आम्ही चाललो इकडून. आम्ही आता कोंढाण्याच्या महादरवाजापासून बाहेर पडलो. हा बघा पाठीमागे महादरवाजा आहे. पुणे दरवाजा गेट नंबर 1. गेट नंबर 1. हा गेट नंबर 1 आहे पुण्याचा. वरती 2 आहे आणि 3रा. त्यानंतर मग किल्ला चालू होतो. एवढी सेफ्टी लावली आहे. 3 दरवाजे. हे बघा आता मी खाली उतरतोय. रस्ता दिसतो आता इथून गाड्या. तर मित्रांनो गडाच्या सुरुवातीला आणि गडावर सुद्धा तुम्हाला खाण्यासाठी खूप काय काय भेटतं. लिंबू सरबत वगैरे अजून बरंच काही बारीक सारीक भेटतं. सो गाईज आम्ही निघालो आता गडावरून. इथं बाईक लावलेली. बाईक काढतो आता आणि जाऊया. बघा आतापेक्षा जेवढे मी सकाळी आलो त्यापेक्षा डबल बाईक लागला आहे खेळकडे अजून. चला जाऊया. इथून पण दिसतोय कल्याण दरवाजा आणि इकडे राजगड तोरणागड. मित्रांनो 2 ट्रिपमध्ये आम्ही गडाखाली उतरलो बाईकवरून मस्तपैकी. आता कुठे जाणार. डायरेक्ट खायचं आहे ना, नाश्ता करायचा आहे ना. हे नाही नाश्ता करायचा आहे डायरेक्ट जायचं तर जावा उपाशी. आता जाऊ आम्ही इथं खायला. नंतर मग तिकडून डायरेक्ट पुणे रेल्वे स्टेशनला यांना ट्रेन पकडून देऊ. नंतर मग जाऊ मी घरी देऊला. चला जावा.
आईला स्लो झालेली आहे यार, स्लो झालेली यार, थोडी स्लो झाली ट्रेन. परत 5 किलो चढायला नाही भेटलं. जर तेव्हा दरवाजा समोर असते ना चढायला भेटलं असतं. लय स्लो झालेली. म्हटलं थांबणारच आहे आता. शेट यार. चला बाय. चलो चल आता नेक्स्ट ट्रिप कुठे? आपलं कसं आहे, आलं मनात लिहिलं. चला आता बघू नेक्स्ट ट्रिप आपली कधी होते. बाय. ट्रेन फुल आहे. हे सागर चल बाय. सो झालं असं की मित्रांची पहिली ट्रेन सुटली आणि त्यानंतर मग ठीक आहे लगेच आले. दुसरी ट्रेन पण आली 15 मिनिटांनी होती. मग तिच्यात ते चढले, बसायला वगैरे भेटलं, वरती बसायला भेटलं आणि तिथून मी निघालो. मी आलो आता घरी. असं आहे झाला आजचा सिंहगडचा प्रवास असा. चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो. बाय बाय.